विज्ञान केंद्र कृषी विभाग तर्फे तुमचं खरंच सुद्धा स्वागत करतो। खरं तर महिलांचा सहभाग आज जास्त दिसत आहे। सर्वप्रथम आपला जो कार्यक्रम आपण विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण 15 तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राबवत आहोत। त्याचा मुख्य उद्देश हा आहे की आता खरीप हंगाम आलेला आहे, तर शेतकऱ्यांना जे आपले खरीप मध्ये येणारे तंत्रज्ञान असते, नवं काही तंत्रज्ञान असेल किंवा मेकॅनायझेशन मध्ये काही नवीन आलं असेल किंवा सगळ्यात मोठा याचा टोळी वृद्ध आहे आणि शेतकरी बांधवांनी जेही वाहन लावते मग प्रायव्हेट कंपनी असो विद्यापीठ असो तर चांगल्या प्रकारे सर्वेक्षण वाहनाचं सुद्धा याच्यामध्ये फार मोठं महत्व आहे। तर सर्वप्रथम इथं महिला भगिनी जमलेल्या आहेत, त्यांचं स्वागत करतो आणि पहिला मुद्दा हा घेतो की माती परीक्षण असतील त्यांचा मत सुद्धा मला या गावामध्ये वापर केला आणि त्याच्यामधून आपल्या देशामध्ये चांगल्या प्रकारचं बीट म्हणजे गव्हाचं उत्पादन केलं आणि आपल्या भारत देशामध्ये अन्नाचा पुरवठा हरित क्रांतीमध्ये घडून आणला। निविष्ठांचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो, तर जितके आपण बघितलं तर आपल्या जमिनीचा जो कर्व असतो, जसं आपल्या आरोग्याला आपण म्हणतो की महिलाचं हिमोग्लोबिन 9च्या वर असलं पाहिजे, पुरुषाचं 13च्या वर असलं पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या मातीचा नत्राचं प्रमाण जो कर्व आहे त्याचं प्रमाण आपल्याला 0.95 ते 1 पर्यंत आणायचं आहे। तेव्हा कुठं आपली 5.2 आहे, म्हणजे त्याचं गुणवत्ता फारच खराब झालेली आहे। चंद्रपूरच्या स्वाईनची आपण जिल्ह्याचा विचार केला तर आपण विचार केला पाहिजे की आपण दिवसभर जे आता बाजारामध्ये बघतो हिरवा भाजीपाला एकदम हिरवा दिसतो, पण जेव्हा मार्केट असतो तेव्हा शेतकरी बंधू असतो किंवा इतर विक्रेता असतो, युरियाचा फवारा करतो, वाढतो तुमचा कोथमीर वाढतो आणि लगेच मार्केटमध्ये आणतो, पण त्याची गुणवत्ता एकदम खराब आहे। काही लोक जर म्हणतात भेंडी एवढा फवारा तर कोणत्याच भाजीपाल्याला करत नाही, तर त्याचं सुद्धा गुणवत्ता ढासळत आहे। तर आपल्याला आपल्या प्रथम मुख्य म्हणजे मातीचं आरोग्य सांभाळणं हा मुख्य कर्तव्य आहे। तर त्यासाठी आपल्याला पहिले माती परीक्षण करणं, प्रत्येक शेतकऱ्यांनी वर्षातून 3 वर्षातून तरी एक बार आपल्या मातीचं परीक्षण केलं पाहिजे। त्यामुळे काय होणार, माती परीक्षण करण्याची फार सोपी पद्धत असते, कारण की आपण ऍग्री असिस्टंट अधिकारी असो किंवा इतर आत्मा असो दुसरे अंबुजाचे वर्कर असतील, आपण सांगतो की माती परीक्षण तुम्ही गोळा करून आणा, तसं अजिबात होत नाही, कारण की एक सायंटिफिक मातीचा नमुना आपल्या शेतकरी बांधवांचा मातीचा नमुना गोळा करते। तर आपण म्हणतो की मातीचा नमुना घेऊन या, तर काही माती परीक्षण करताना आपलं समजा 1 एकरचं रान असेल तर आपल्याला तिथं 15 जागीचा मातीचा नमुना घ्यायचा आहे, फक्त एका ठिकाणचा नाही 15 ठिकाणचा। ते कसं घेणार, झिकझॅक पद्धतीनं, आता इथं घेतलं तर तिथं, तिथं घेतलं तर इथं, अशा प्रकारे आपल्याला 15 ठिकाणची मातीचा नमुना घेऊन एखादा बकेट असो टोपला असो त्याच्यामध्ये जमा करायचे आहे। आणि हे कशाने करणार तुम्ही, आजकाल स्क्रू आगर आलेला आहे, विकसित केलेला आहे विद्यापीठाने, म्हणजे आपण मधात ते स्क्रू आगर केलं तर एकदम ऍक्युरेट त्याचा मातीचा नमुना आपल्याला मिळू शकतो। ते नसेल तर आपण पिकांचं सुद्धा खड्डा करू शकतो। तर तुम्हाला जी खोली आहे मातीचा